नमस्कार, मी विलास आव्हाड. आपण पाहताय AV9 एक्सप्रेस. राष्ट्रवादीच्या शिबिरामध्ये झालेलं जे अजित पवारांचं शेवटचं भाषण, जे त्यांनी कार्यकर्त्यांना काही सल्ले दिले, कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं, याच्यामध्ये विशेषतः काही त्यांनी गौप्यस्फोट केले, काही ठिकाणच्या ज्या जागा लढवणार आहेत त्या संबंधी भाष्य केलं, किंवा येणाऱ्या काळामध्ये जे केंद्र सरकार काही गोष्टी नवीन कायदे आणू शकतं याच्याबद्दलची सुद्धा त्यांनी आपल्या मार्गदर्शनामध्ये त्याची चर्चा घडवून आणली. आणि पुढे या पक्षाचं कसं वाटचाल राहील, या पक्षाने पुढे काय लोकांपर्यंत कसं पोचायचं याच्या संबंधित जे काही त्यांनी सूचक वक्तव्य केले आहेत, मार्गदर्शन केलं, हे अतिशय महत्त्वाचं आहे. अजित पवारांचं जे कालचं जे भाषण हे अतिशय सुंदर, अतिशय चांगल्या शब्दामध्ये अगदी सर्वच मुद्द्यांना त्यांनी हाताळलं. आणि राजकीय भाषण कसं असावं हे अजित पवारांनी त्यांच्या भाषणातून अगदी व्यवस्थितपणे दाखवून दिलं. मग त्याच्यामध्ये त्यांनी जे काही कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं ते त्यांच्या जागी पक्षीय विषय तो आहेच आहे. पण ज्या काही गोष्टी शरद पवारांच्या बाबतीत ज्या काही आपण गौप्यस्फोट वगैरे म्हणतो, तर याला काही गौप्यस्फोट वगैरे काही तसं म्हणायची काही गरज नाही. कारण शरद पवारांचं जे काही 50 वर्षाचं जे काही राजकीय कारकीर्द आहे, ही शरद पवारांची जे अशीच आहे की शरद पवार जे बोलतात ते कधीच करत नाही. आणि एकाला एक सांगायचं, दुसऱ्याला एक सांगायचं. अनेक कोलाटुड्या त्यांनी मारलेल्या आहे. त्यांच्या जीवनामध्ये अनेक गोष्टी अशा आहेत की त्यांनी अनेकांच्या पाठीत खंजीर खुपसूनच आपल्या राजकारणाची वाटचाल केलेली आहे. त्याच्यामुळं शरद पवार आज इथे एक बोलतील, उद्या एक तिथं बोलतील, याला एक सांगतील, त्याला एक सांगतील. अशाच पद्धतीचं शरद पवारांचं हे राजकारण जवळजवळ 1968 पासून आज तागायत 2023 एंडिंग आलाय, तरी पण शरद पवारांच्या राजकारणामध्ये फार काही अशी सुधारणा झाली किंवा फार काही बदल झाला असं काही म्हणता येणार नाही. कारण याचं असं कारण आहे की अजित पवारांनी असं सांगितलं की आम्हाला सांगितलं की तुम्ही सरकारमध्ये जा आणि सुप्रिया सुळेंना राष्ट्रीय अध्यक्ष करा, तुम्ही भाजपमध्ये जा, मी राजीनामा देतो. आणि ठरल्याप्रमाणे सगळं सोयीस्कर ठरलं आणि राजीनाम्याची घोषणा पण YB चव्हाणला शरद पवारांनी केली. आणि त्याच्यानंतरचं नाट्य आपण माध्यमांमध्ये पाहिलेलं आहे. नंतर शरद पवारांनी घरी आपल्याकडं जितेंद्र आव्हाड, आनंद परांजपे यांना बोलवलं आणि त्यांना वेगळं सांगितलं, यांना वेगळं सांगितलं. जितेंद्र आव्हाडांना आणि परांजपेंना सांगितलं की तुम्ही ठाण्यातले काही कार्यकर्ते गोळा करा, महिला हजारोंच्या संख्येने YBला गोळा करा आणि तिथं मी राजीनामा मागे घ्यावा यासाठी आंदोलन करा. अरे तुम्हाला राजीनामा मागे घ्यायचा आहे तर मग तुम्ही दिलाच का? बरं, त्याच्यासाठी फक्त जितेंद्र आव्हाडांना सांगण्याची काय गरज आहे? बाकीचे आमदार नव्हते का? ते पण घोषणा देऊ शकत होते. हा मग राजीनामा नाट्य करण्याचा गरजच काय होती? आणि मग तुम्हाला राजीनामा द्यायची काय गरज होती? तुमचा राजीनामा कोणी मागितला होता? त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी शरद पवारांच्या फक्त याला एक बोलायचं, त्याला एक बोलायचं आणि भलतंच काहीतरी करायचं, या अक्षरशः या धरसोड वृत्तीला अजित पवार कंटाळले होते, अतिशय त्रस्त झाले होते की शरद पवार नेहमी धरसोडीचं राजकारण करतात, नेहमी मला तोंड घशी पाडतात.
मला कुठली तरी बोलणी करायला लावणार आणि 2 दिवसांनी बाकी पाय ओढणार, अशी हे किती वेळा तोंडघशी पडायचं. कारण अजित पवारांचं सुद्धा राजकारण यातून संपण्याची परिस्थिती होती. म्हणजे आपण केंद्रीय मंत्री किंवा केंद्रीय जे काही संघटन आहे भाजपचं, यांच्याबरोबर आपण नेहमी चर्चा करायची आणि शरद पवारांनी बाकी आपले पाय तंगडे वाढायचे आणि नेहमीच आपण बदनाम व्हायचं, राज्यात बदनाम व्हायचं, केंद्रात बदनाम व्हायचं, इतर पक्षात बदनाम व्हायचं आणि शरद पवारांनी बाकी आलबेल राहायचं. मीडियामध्ये त्यांची खेळी, त्यांचं तेल लावलेला पैलवान, या सगळ्याचं उपमा ऐकून सुद्धा अजित पवारांना अक्षरशः कंटाळा आला होता. म्हणून जो अजित पवारांनी निर्णय घेतला, या सगळ्याचा उहापोह त्यांनी सांगितलाच आहे. आणि काही गोष्टी त्यांनी ज्या क्लिअर केल्या की आता येणाऱ्या काळामध्ये राष्ट्रवादीच्या कोणत्या जागा लढवायच्या आहे, कुठल्या जागा आपल्याकडे, यावर आपण नंतर येऊच. पण खरा जो त्यांनी गौप्यस्फोट केला किंवा जे काही मराठी माध्यमांना आज झटका बसला असेल, तो महत्त्वाचा म्हणजे असा की अजित पवारांच्या या कालच्या भाषणातून असं स्पष्ट झालं की अजित पवार आता माघारी येणार नाही. अजित पवारांनी जो भाजपबरोबर शिंदेबरोबर जाण्याचा जो निर्णय घेतलाय, यावर ते आता ठाम आहेत. कारण या ज्या मराठी माध्यमातल्या जे काही ठराविक मीडिया आहेत किंवा हे चाय बिस्किटवाले पत्रकार आहे, हे फक्त काही नॅरेटिव्ह सेट करण्यासाठीच काम करत असतात. मग जे उद्धव ठाकरेंचं असेल किंवा शरद पवारांचं असेल, यांच्या मते अजित पवार ईडी CBIला घाबरून काही मुद्दे सेटल करण्यासाठी, काही केसेस मागे घेण्यासाठी अजित पवार सरकारमध्ये सामील झाले होते. पण काही समजा लोकसभा आहे, या निवडणुकीच्या तोंडावर अगदी अजित पवार परत भाजपला दागा देऊन परत राष्ट्रवादी एकत्र करू शकतात. आणि ही शरद पवारांची खेळी असेल. मग शरद पवार कसे महाबली आहे, मग त्या मीठ मिरची लावून मराठी माध्यमांनी त्या बातम्या द्यायच्या. महाशक्तीचा म्हणजे नरेंद्र मोदींचा कसा शरद पवारांकडून समाचार घेण्यात आला किंवा नरेंद्र मोदींना कसं नामोहरम शरद पवारांनी केलं, शरद पवारांची खेळी, शरद पवार कसे मैदानात, या अशा पद्धतीच्या बातम्या त्यांना रंगवता आल्या असत्या. या बातम्यांवर अजित पवारांनी आपल्या भाषणातून पाणी जे टाकलं, ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला जे सांगायचे की शरद पवारांचं राजकारण आता जवळजवळ संपल्यात जमा आहे. आणि जे त्यांनी सांगितलं की आपण राष्ट्रवादीने ज्या पाठीमागच्या 2019च्या निवडणुकीमध्ये ज्या 4 जागा जिंकलेल्या आहे, मग त्यामध्ये विशेषतः बारामती असेल, शिरूर असेल, सातारा असेल, रायगड असेल, ह्या 4 जागा आपण लढवणारच आहे. या ठिकाणी आपले 4 खासदार निवडून आलेले आहेत. त्यामुळे या 4 जागा राष्ट्रवादी लढणारच आहे. आणि दुसऱ्या पण चर्चा, समजा भाजपबरोबर चर्चा चालू आहे, शिंदे साहेबांबरोबर चर्चा चालू आहे आणि अधिकच्या जागा सुद्धा आपण लढवणार आहे. पण त्यावर साधक बाधक चर्चा झाल्याशिवाय आता मी तिथं काही सांगू शकत नाही. पण ह्या जागा बाकी निश्चित लढवणार आहे. मग आता बारामतीची जागा जे खासदार आहे सुप्रियाताई सुळे, शिरूरच्या जागेवर राष्ट्रवादीचे खासदार आहे ते अमोल कोल्हे, ते आजपर्यंत शरद पवारांबरोबरच आहे. किंवा साताऱ्यामध्ये जे खासदार आहे श्रीनिवास पाटील, ते पण शरद पवारांबरोबर आहे. आणि एकमेव खासदार रायगडचे सुनील तटकरे हे अजितदादांबरोबर आहे. पण या 4च्या 4 जागा सुद्धा अजित पवार आपल्या पक्षाकडे घेऊन लढवणार आहेत, हे बाकी त्यांनी काल शिक्कामोर्तब करून टाकला. आणि विशेषतः बारामतीच्या जागेवर ज्यांनी ते फोकस केला, तो अतिशय महत्त्वाचा आहे. या बारामतीच्या जागेवर सुप्रियाताई सुळे 3दा खासदार म्हणून निवडून आलेले आहेत आणि पाठीमागच्या वेळेस सुद्धा त्यांचं मताधिक्य कमी झालं होतं. पण केवळ अजित पवार त्यांच्याबरोबर असल्यामुळं सुप्रियाताई सुळेंचा विजय होणं शक्य झालं.
आणि आता ताई सुळेंना सुद्धा कदाचित राहुल गांधींसारखा नवीन कुठला तरी वायनाड शोधावं लागेल की अशी काही परिस्थिती निर्माण झाली. कारण अजित पवार काय आता बारामती काय कोणाला दुसऱ्याला देणार नाही. कदाचित बारामतीमध्ये सुप्रियाताई सुळेंसमोर सुनेत्रा पवार म्हणजे या अजितदादांच्या पत्नी किंवा मुलगा पार्थ पवार या दोघांपैकी एक उमेदवार सुप्रियाताईंसमोर उभा राहू शकतो. आणि सुप्रियाताईंनी सुद्धा याबाबत जे काही विधान केले की माझ्यासमोर कोणीतरी उभं राहणारच आहे. लोकशाहीमध्ये सर्वांना अधिकार आहे, कोणीतरी उभं राहावं ही मी अपेक्षाच करते. सर्वांना शुभेच्छा अशा पद्धतीचं त्यांचं पण विधान आहे. त्यामुळे या जागा नक्कीच फिक्स झालेल्या आहे. आणि राष्ट्रवादीने जे काही अमरावतीमध्ये पाठीमागे नवनीत राणांना जो पाठिंबा दिला होता त्या बाबतीत काही अजित पवार बोलले नाही. म्हणजे जवळजवळ नवनीत राणांना सुद्धा तिथं सिग्नल देऊन टाकलाय अशी परिस्थिती आज आपल्याला म्हणता येईल. आणि दुसरी अतिशय महत्त्वाची गोष्ट अजितदादांनी जी काही बोलली त्याच्यावर आपल्याला खरा फोकस करायचं की त्यांनी जे काही लोकसंख्या नियंत्रण आणि जे काही देशामध्ये मोदी सरकार जे काही समान नागरिक कायदा या दोन गोष्टीचे कायदे बनू पाहतात आहे किंवा हे कायदेसुद्धा 2024च्या अगोदर म्हणा किंवा 2024 झाल्याच्या नंतर हे कायदे अस्तित्वात येऊ शकतात. याच्यासाठी काय अध्यादेशसुद्धा अधिवेशनामध्ये येऊ शकतात याची कल्पनासुद्धा त्यांनी कार्यकर्त्यांना दिली. कारण त्यांचा जो पारंपरिक वोट बँक आहे ती काही मोठ्या प्रमाणामध्ये मुसलमान समाज पण आहे आणि त्यांना सुद्धा काही गोष्टी समजून सांगितल्या पाहिजे किंवा लोकसंख्या बऱ्यापैकी कमी करण्यासाठी आता देशाने प्रयत्न केले पाहिजे. असं कुठल्या धर्मामध्ये देवाने काही सांगितलं नाही, अल्लाने काही सांगितलं नाही की तुम्ही किती बी मुलं तयार करा असं तर काही कुठं सांगितलं नाही. आणि जर धर्तीवर अशा पद्धतीची लोकसंख्या वाढत गेली तर आपल्याला अन्नधान्य मिळणार नाही, पाणी मिळणार नाही याची सुद्धा कल्पना अजित पवारांनी सगळ्या गोष्टी समजून सांगितल्या. याची तर सुरुवात तर खरी तर इंदिरा गांधी पंतप्रधान असतानाच संजय गांधींनी आणली होती. त्यावेळेस लोकसंख्या नियंत्रणासाठी काही त्यांनी विशेष मोहीम राबवली होती पण ती सर्वथा फेल गेली. कारण जे घाऊकमध्ये त्यांनी जे पुरुषांची नसबंदी करण्याचा जो कार्यक्रम हाती घेतला होता त्याच्यामध्ये अनेक लोकांचं नुकसान झालं आणि लोकांमध्ये ती संजय गांधींच्या बाबतीत जी चीड निर्माण झाली, सरकारच्या विरोधात जी चीड निर्माण झाली की धरसोड कोणाला बी पकडायचं आणि त्याची इच्छा नसताना त्याची नसबंदी करून आणायची, हा सगळा कार्यक्रम इंदिरा गांधींच्या वेळेस जो झाला त्याच्यामुळं सुद्धा इंदिरा गांधींचं सरकार त्यावेळेस पडलं होतं. पण त्यावेळेस ते शक्य नव्हतं झालं. आता या सगळ्या गोष्टी शक्य आहेत. बऱ्यापैकी हिंदूंची लोकसंख्या नियंत्रणात आली आहे पण मुसलमानांची लोकसंख्या नियंत्रणात आणणं गरजेचं आहे. हे सगळं देशाच्या विकासावर किंवा देशाच्या सगळ्या गोष्टीवर त्याचा परिणाम होत असतो. याच्यासाठी लोकसंख्या आता नियंत्रणात आणणं गरजेचं आहे. कारण जेवढी आपली कॅपॅसिटी आहे त्याच्या बाहेर आपलं जर या सगळ्या गोष्टी जात असतील तर त्याचं आपल्या पोट भरण्यावर सुद्धा परिणाम होतो. आणि समान नागरिक कायद्याच्या बाबतीत सुद्धा अनेक गोष्टी अजितदादांनी आपल्या भाषणामध्ये समजावल्या की याचा आणि आरक्षणाचा कुठल्या जाती धर्माच्या ज्या काही सेवा सुविधा आहे किंवा धार्मिक काही तुमच्या विधी असतील, धार्मिक तुमचे काही कार्यक्रम असतील, याच्यामध्ये समान नागरिक कायदा जरी देशामध्ये आला तर त्याचा तुमच्या कुठल्याही धर्मावर विधीवर कुठलाही परिणाम होणार नाही. या सगळ्या गोष्टी लोकांना लगेच काही समजून सांगितल्या नाही तर अनेक गोष्टीचा परिणाम होऊ शकतो. त्यामुळं अजितदादांना हे सांगणं प्राथमिक गरजेचं होतं. त्यामुळं अजितदादांनी या सगळ्या गोष्टी जेव्हा आपण कुठल्या तरी पक्षाबरोबर युती करतोय त्यांचा जो काही कार्यक्रम आहे, त्यांचं जे प्रामुख्याने जे काही बिल आहे भविष्यात ते येणार आहे, त्याच्यावर काही निर्णय होतील,
या सगळ्या गोष्टी अंधारात न ठेवता आपल्याबरोबर असलेल्या मतदारांना आपण सूचित केलं पाहिजे, त्यांच्याबरोबर हितगुज साधलं पाहिजे. ही गोष्ट अजितदादांनी अतिशय महत्त्वाची केली. आणि हे 2 कायदे सुद्धा भाजपच्या एजेंड्यावर आहे. लोकसंख्या नियंत्रण आणि समान नागरिक कायदा हे येणं सुद्धा देशामध्ये अतिशय महत्त्वाचं आहे. मग आता CA असेल, NRC असेल, हे सुद्धा कायदे बनून तयार आहे, पण त्याचा अंमलबजावणी झाली नाही, त्याचे कुठेही अजून लागू झालेले नाही. याचं सुद्धा कदाचित आता नोटिफिकेशन निघू शकतं. त्याच्यामध्ये सुद्धा अनेक गोष्टी बघण्यासारख्या आहे. अनेक गोष्टी लोकांना काही पटतील, काही नाही पटणार, काही लोक वादंग करतात, आंदोलनं करतात. यातून सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये कल्लोळ तयार होतो. पण एकंदरीत अजित पवारांचं जे कालचं जे भाषण आहे अतिशय महत्त्वाचं, देशाच्या विकासासाठी महत्त्वाचं आणि राज्याच्या विकासासाठी अतिशय महत्त्वाचं सूचक सर्वच घटनेवर त्यांनी नजर टाकली. मग मराठा आरक्षणाच्या बाबतीत सुद्धा असेल. या सगळ्या गोष्टींमुळं अजित पवारांचं हे जे भाषण आहे अतिशय प्रभावी आणि अतिशय महत्त्वाचं होतं असंच आपल्याला म्हणता येईल. आणि तुर्तास आपण इथं थांबतोय. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.